अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की बापू अमोलला घेऊन सांगतात की तू पाया पडायला जाताना तुझ्या माला आणि बाबाला दोघांनासुद्धा सोबत घेऊन जा. त्या दोघांनासुद्धा सोबत घेऊन गेल्यानंतर तू ज्या पण इच्छा मागशील त्या सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण होतील. अमोल म्हणतो की खरंच बाबा? बापू म्हणतात की हो. असं म्हणून अमोल अप्पी अर्जुनकडे पळत जातो आणि म्हणतो की बाबा चला ना आपण दर्शन घेऊया. असं म्हणून तो देवीच्या पुढे जातो आणि हात जोडतो आणि म्हणतो की माझ्या माबाबांना खूप खुश ठेव, त्या दोघांना एकत्र आण आणि त्या दोघांच्यात प्रेम होऊ दे, प्लीज एवढं कर. असं म्हणून तो देवापुढे प्रार्थना करत असतो. अप्पी अमोलची प्रार्थना बघून म्हणते की माझ्या बाळाने ज्या पण अपेक्षा मागितल्या, ज्या पण इच्छा मागितल्या त्या सगळ्या पूर्ण होऊ दे, त्याला कशाचीच कमी पडून देऊ नकोस. असं अप्पी देवीकडे प्रार्थना करत असते. अर्जुनसुद्धा देवापुढे हात ठेवून म्हणतो की यापुढे मी आई तुला काहीच मागितलं नाही, पण आजपासून माझ्या बाळाला कधीच एकटं पडून देऊ नकोस, त्याच्या वाटेत कसल्याही अडचणी येऊ देऊ नको, त्याला जे हवं ते सगळं मिळू दे. असं म्हणून तिघेसुद्धा आपापल्या इच्छा मागतात आणि प्रार्थना करून झाल्यानंतर सगळे बाजूला येतात. अमोल सगळ्यांना शोधत असतो, तो खूप खुश असतो. अप्पी अर्जुनसुद्धा एकमेकांशी बोलत म्हणतात की आज इकडे आल्यापासून खूप प्रसन्न वाटते, आजपासून एका अध्यायाला नवीन सुरुवात होणार. असं म्हणून ती अर्जुनला म्हणते की अर्जुन मला तुझ्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो की बोल ना अप्पे, काय झालं? अप्पी म्हणते की इथे नाही अर्जुन, इथलं वातावरण खूप चांगलं आहे, तुला मी घरी जाऊन सांगते. असं म्हणून अर्जुन म्हणतो की आता अप्पीला काय बोलायचं असेल या विचारात तो पडलेला असतो. सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर ते घरी जायला निघतात. तेवढ्यात अमोल म्हणतो की बाबा आपण इथे अजून थोडा वेळ थांबूयात का? मला इथे खूप छान वाटतं आहे. त्या सगळेजण तयार होतात आणि थोडा वेळ तिथेच वेळ घालवायला थांबतात. मनी सगळ्यांचं लक्ष चोरून आपल्या अप्पीच्या खोलीत साफसफाई करायला जाते. कदम तिच्यावर लक्ष असतं. कदम आतमध्ये जातात आणि अप्पीची पाटी पुसून आतमध्ये येतात. मनी तिच्या रूममध्ये जाते, ड्रॉवर खोलते आणि पेपरसुद्धा काढते. पेपर बघितल्यानंतर मनी खूप खुश होते आणि म्हणते की अप्पे तुझा खेळ संपला, आता इथून पुढे माझा डाव चालू. खूप तुझ्या घरची मोलमजुरी केली, पण तुझ्या आनंदात विरजण घालायला आता ही मनी आली आहे. कायमचा तुझा संसार नाही उद्ध्वस्त केला तर तू बघ, माझ्या बंट्याला मी लवकरच इथे आणणार आणि त्याला बरंसुद्धा करणार. असं म्हणून मनी मोठ्याने हसत असते. तिच्या हातात कागदपत्र पडलेली असतात, पण हे मनीला माहीत नसतं की ते खरे जमिनीचे कागदपत्र नाही आहेत. हा सगळा अप्पीचा डाव असतो की मनीनं सक्सेसफुली तिथं जावं. हे अप्पीला आधी आठवतं की जेव्हा साबणाला चावी लागते तेव्हाच अप्पी आपला विचार करत असते आणि मनीकडे जेव्हा त्या कलरचं साबण बघितल्यानंतर अप्पी आतमध्ये येते, त्या ड्रॉवरमधले खरे जमिनीचे कागदपत्र काढते आणि तिथे दुसरेच कुठले तरी कागदपत्र ठेवते आणि अप्पी म्हणते की मनी मावशी तुम्ही स्वतःला खूप शहाणं समजताना, पण हा डाव मी तुमच्यावरच उलटवणार नाही. तुम्हाला या घरातली सगळी कामं करून खरोखरची मोलकरीण बनवली तर अप्पी नाही. तुम्हाला खूप लालच आहे ना जमिनीची, घ्या आता तुमच्या मनासारखं सगळं होऊन जाऊ द्या, कारण इथून पुढे होणार ते सगळं माझ्याच मनासारखं. असं म्हणून ती जमिनीची कागदपत्र बदलते आणि तिथे दुसरीच खोटी कागदपत्र ठेवते. हे मनीला माहीत नसतं. मनी उगीच खुश होते की झालं माझ्या मनासारखं एकदाचं आणि कागदपत्र माझ्या हातात लागले. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि आपल्या पुढच्याला लागते, पण तिला माहीत नसतं की तिच्यासमोर किती मोठा गेम झाला आहे. सगळेजण आपल्या मंदिरातून घरी येतात. घरी आल्यानंतर अप्पी अर्जुनला म्हणते की अर्जुन मी म्हटलं होतं ना तुला मला महत्त्वाचं बोलायचं आहे. घरी आल्याला फुई तिथे मनी समोरच असते. अप्पी म्हणते की काय फुई आजी, झालं का काम, वाटतंय का बरं? असं म्हटल्यानंतर तीसुद्धा हो म्हणते. अप्पी तिच्याकडे बघून नकलीच हसत असते आणि म्हणते की बरं ठीक आहे मी आले फ्रेश होऊन, अर्जुन चल तू पण फ्रेश हो. असं म्हणून ते दोघंसुद्धा आपापल्या बेडरूममध्ये जातात. अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर म्हणतो की अप्पे तू मला काय सांगणार होती सांग ना. अप्पे म्हणते की थांब अर्जुन जरा वाट बघ. असं म्हणून ती त्याच्या पुढे कपाट उघडते आणि त्या ड्रॉवरमधले पेपर नाहीत हे अर्जुनला दाखवते. अर्जुनला म्हणते की अर्जुन आपण या कपाटात जमिनीचे पेपर ठेवले होते ते नाही आहेत. अर्जुन म्हणतो कुठे गेले पेपर? त्यावर अप्पे म्हणते की सगळं कळणार, तू जरा दम काढ. हे म्हणून तिनं दाखवते की अर्जुन तुला माहीत आहे का आपल्या घरात कोण आलं? अर्जुन म्हणतो कोण आलं? अप्पी म्हणते की अरे मनी मावशी आली आपल्या घरात, तिने जमिनीचे कागदपत्र जोडलेत,
तिला आधीपासून जमिनीचेच कागदपत्र हवी होती, जमीनच स्वतःच्या नावावर करायची होती. ती सरकारांनासुद्धा इतक्या दिवस ब्लॅकमेल करत होती की जमीन जुमला माझ्या नावावर करा तरच मी तुम्हाला डिवोर्स देईन. हे सगळं ब्लॅकमेल करून झालं नाही की तिनं शोध काढत ती आपल्या घरी आली आहे. तिला इथे चारा पाणी भेटला की ती आता आपल्याच घरात राहून गेम करायचं ठरवत होती. पण तिचा गेम कधीच सक्सेसफुल होणार नाही. मला आधीच तिच्यावर डाऊट आला होता, पण कन्फर्म झालं नव्हतं म्हणून मी शांत बसले होते. आता खरं तिचा डाव चालू होणार. अर्जुन म्हणतो की अप्पे हे सगळं मनी करते, थांब मी तिला आत्ताच जाऊन दाखवतो काय चीज असते ते. कलेक्टरच्या घरात येऊन चोरी करते. आपे म्हणते की अरे अर्जुन थांब, आता तर खरी तिची मज्जा घ्यायची वेळ आली आहे ना. तिला तिच्या भ्रमात छानपैकी जगू दे. जोपर्यंत तिला कळत नाही तिचे हे सगळे जमिनीचे खोटे कागदपत्र आहेत तोपर्यंत तिला या घराचा आनंद घेऊ द्या. अर्जुन म्हणतो अप्पे नक्की तुला काय करायचं आहे गं. आपे म्हणते की अर्जुन नाही, मला हिला जन्माची अद्दल घडवली ना, नाव माझं अपर्णा नाही. तिनं खूप आत्तापर्यंत जे पण केलं ते मी माफ केलं, पण आता माझ्याच घरात येऊन माझ्याच विरोधात वागणार होती. तिला आता चांगला चिंगा दाखवायची वेळ आलेली आहे. अर्जुन म्हणतो की अप्पे तू काय करू शकतेस आता, मी हा विचार पण करू शकत नाही. अप्पे म्हणते की अर्जुन तू फक्त आता मज्जा बघ, ह्या मनीची मी कशी जिरवते ते. मला फक्त पुरावाच हवा होता आणि आता तो माझ्या हातात लागला आहे. मी व्यवस्थित प्रकारे तिला पकडले. खरं तर आप्पीने ह्या सगळ्याचं शूटिंग केलेलं असतं, ते कोणालाच माहीत नसतं. आप्पी हे मनीच्या विरोधात वापरणार असते. मनी वेळ काढून बाहेर जाण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते, पण आप्पी तिला गोड बोलवून तिथेच कामं करून घेते. आप्पी मोनाला बोलवून घेते आणि म्हणते की मोना आजपासून तू काहीच काम करायचं नाहीस, मला तुझी खूप दया आली. आजपासून तू फक्त आराम करायचास. मोना म्हणते की घरातली कामं वंस कोण करणार. आप्पी म्हणते की मग फुयाजीनं ठेवले कशासाठी, त्याच काम करणार ना. घरातलं काम होत नाही म्हणून तर ठेवलं, मग त्या घरात आहेत तर त्याच काम करणार. आणि आता आपण लवकरच घरातली साफसफाई करायची आहे. गणपती येणार आहे तर गणपतीसाठी आपण घरातली सगळी साफसफाई करू. मोना म्हणते की अहो वंस पण माझ्याच्याने. तेव्हा ती म्हणते की अगं मी तुला कर म्हटलेच नाही, हे सगळं तर फुयाजीत साफसफाई करणार. मोना मनातच म्हणते की ह्या वंसांना काय झालं आहे, ह्या इतकी तर काळजी घेतात, मग अचानकच हे असं का वागायला लागलेत असं तिला समजत नसतं. पण मोना म्हणते की जाऊ द्या, मला काम करावं लागत नाही आहे ना, मग ठीक आहे असं म्हणून तीसुद्धा खूप खुश होते आणि तिथून निघून जाते. आप्पी मनात एक वेगळाच प्लॅन बनवून सगळं मनीकडून काम करून घेणार असते, मनीला चांगली सतवणार असते. हे आता पुढच्या भागात आपल्याला पाहणं खूप इंटरेस्टिंग राहील की मनीची आप्पी कशी फजिती करते. तिला आता लवकरच तिची जागासुद्धा दाखवणार आहे. आपल्याला या मालिकेचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.